मी कसा आलो? मी सुप्रीम कोर्टामध्ये जवळजवळ 1994 पासून काम करतोय आणि गेले 10 वर्ष मी पूर्णपणे परिवारासहित दिल्लीमध्ये स्थायिक झालो. आणि 12 फेब्रुवारीला मी सकाळी वर्तमानपत्रामध्ये वाचलं की माझे काही बौद्ध भिक्खू बौद्ध काय आहे ते उपोषणाला बसलेले आहेत महाबोधी महाविहार मुक्तीसाठी. मी खूप अस्वस्थ झालो की मी सुप्रीम कोर्टामध्ये वकिली करतोय आणि मी याच्यासाठी काहीच करू शकत नाही. आणि मग मी माझ्या काही वरिष्ठ जे बंधू आहेत माझे त्यांना संपर्क केला की याच्यामध्ये नक्की आतापर्यंत सुप्रीम कोर्टामध्ये कुणी कुणी काय काय केस फाईल केली त्याची मला डिटेल द्या. तर मला असं माहिती पडलं की 2012 मध्ये एक रिट पिटिशन नंबर 380/2012 ही फाईल केलेली आहे आणि ती सुप्रीम कोर्टाने ऍडमिट सुद्धा केलेली आहे. आणि त्या रिट पिटिशन मध्ये केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये लिहून दिलं की आम्हाला काही याच्यामध्ये रिप्लाय फाईल करायचा नाहीये. याचा अर्थ असा आहे की केंद्र सरकारला नो ऑब्जेक्शन आहे. त्यानंतर मी पेपर काढले सुप्रीम कोर्टातून वाचले. बिहार सरकारने सुद्धा याच्यामध्ये ऍफिडेव्हिट रिप्लाय फाईल केलाय. त्याच्यामध्येही त्यांनी कुठेही जी आपली मागणी आहे की महाबोधी विहार आम्हाला द्या वयाला विरोध केलेला नाहीये. त्यांनी एवढंच सांगितलं की बीटी ऍक्ट प्रमाणे जी कमिटी आहे ती कमिटीचं काम योग्य चालू आहे आणि ती कमिटीचं काम करण्याचं चालू द्यावं. कारण कुठलंही सरकार आपल्या कमिटीच्या विरोधात कोर्टामध्ये ऍफिडेव्हिट फाईल करत नाही. तर असं असताना 2012 पासून ही पिटिशन सुप्रीम कोर्टामध्ये फाईल आहे ऍडमिट आहे तरी सुद्धा या पिटिशनला कुणीही फॉलोअप नाही केला आणि बोर्डावरती आली नाही. त्याच्यामुळे याच्यामध्ये माझ्यावरती दबाव आला आणि मला समाजातर्फे या पिटिशनमध्ये इंटरव्ह्यूइंग ऍप्लिकेशन मी आणि आकाश लामा साहेबांनी आम्ही फाईल केली आणि सुप्रीम कोर्टाने याची दखल घेतली आणि 16 मेला याच्यामध्ये हिअरिंग झाली आणि 29 जुलैला फायनल हिअरिंगसाठी ठेवलेलं आहे. ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं की या पिटिशनमध्ये केंद्र सरकारने नो ऑब्जेक्शन दिलेले आहे, बिहार सरकारचे काही म्हणणं नाहीये. तर 100% जर ही केस सुप्रीम कोर्टामध्ये चालली तर मला पूर्ण विश्वास आहे की 29 जुलै नंतर जास्तीत जास्त 3-4 तारखांमध्ये डे टू डे हिअरिंग होईल फायनल हिअरिंगची. आपल्याला बीटी ऍक्ट हा रद्द होईल आणि महाबोधी महाविहार आपल्याला मिळेल. त्यासाठी आपल्याला धन्यवाद द्यावे लागतील आकाश लामाजींना. यांनी 12 फेब्रुवारीला जे आमरण उपोषण जे चालू केलं त्याच्यामुळे आज समाज जागृत झाला आणि आज आपण सगळे इथे समोर आहोत. मी आपल्या समाजातर्फे आकाश लामाजींना धन्यवाद बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, नमो बुद्धाय.